सुवर्णदान अनेक प्रकारचे दान धर्म करून राहिला आहे। राजा नंद आणि नंद राजाला खूप आनंद झाला। बाळ छोटासा कृष्ण खेळत असे घरात, आईला खूप त्रास दे। एके दिवशी कंसाच्या मनात आला की आपण कृष्णाला मारून टाकायचं, म्हणून डाव रचला आणि पुतना नावाच्या राक्षसीला तयार केला। पुतना नावाची राक्षसीन नंदराजाच्या वाड्यात गेली आणि बाळाचा कौतुक केले। यशोदा मायला सुत्या बनवली आणि बाळाला आपल्या कडेवर घेतली। बाळाला आपल्या कडेवर घेतली, खेळवू लागली आणि बाळ खेळत आहे म्हणून यशोदा माता आपल्या कामात गुंतून गेली। आणि इकडे छोटासा कृष्ण आणि पुतनाचे मोठे मोठे लंबे स्तन होते। ती मुळात राक्षसी होती आणि ती बाळ कृष्णाला मारण्याकरता गेली होती। तिचा कट समोर होईल असा त्या कंसाला वाटत होता, पण मात्र जशी तनपाना करू लागले कृष्णाला पुतना राक्षसीन तनपान करू लागले। तनपाना करू लागता बरोबर कृष्ण साक्षात भगवंत होते। त्या पुतनेच्या शरीरातला पूर्ण रक्त खिचून घेतला, तळपडायला लागली पुत्रा आणि तळपडू धरतीवर पडली, तरी पण कृष्ण काय तिला तळाला सोडेना। तळपडून पडली आणि पुतना गत प्राण झाली। अशा प्रकारे पुतना नावाच्या राक्षसींचा उद्धार भगवंतानी केला आणि सुंदर असा कार्यभार चालू आहे। आईच्या गवडण्याच्या खूप खोड्या करत आहे। एके दिवशीचा प्रसंग, भगवान शिवजी कृष्णाच्या जन्माची माहिती मिळता बरोबर कृष्णाच्या भेटी करता आले आणि नंदराजाच्या दारात उभे झाले आणि आई यशोदेला विनंती करतात, अगं आई मला तुझ्या बाळाची भेट घ्यायची आहे ग। तेव्हा आई मात्र मनाई करते। काऊन मनाई करते? की पुतना राक्षसींचा घोर प्रसंग पाहिलेला होता। मी माझ्या बाळाला कोणालाही दाखवतच नाही म्हणे, बिलकुल दाखवत नाही म्हणे। 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, तो साधू मात्र त्याच्या अंगणातून उठेना। उपोषणाला बसला साधू। तो साधू कोण होता? साक्षात शंकरदेव होता, कैलासपती होता। पण शंकरजीच्या वेशात काही आलेला नव्हता। तिथे कृष्णाला समजलं, आई काही शंकरजीचं आणि माझं दर्शन होऊ देणार नाही, म्हणून कृष्णाने एवढा रणगाणा केला की आईला बिलकुल ऐकत नव्हता। त्याची दृष्ट काढली, त्याला नाना प्रकारे इकडे तिकडे फिरवली, नाना प्रकारे खिलोणे दिली, पण तो मानेना। इतका रडणं सुरू केला। माई यशोदा थकून गेली, त्रासून गेली, नंदराजाकडे गेली। काय झालं बाळाला, काय झालं? नंदराजाही थकला, पण आजचा याचा रडणं मात्र संपेना। रडते माझे बाळता रडते माझे बाळता
समजाविता राहिना समजाविता राहिना रडते माझे बाळकाने रडते माझे बाळकाने समजाविता राहिना समजवते, नंदराजा समजवते, पण कृष्ण मात्र मानेना. इतका रडगाणा सुरू केला, इतका रडगाणा सुरू केला. आणि गोष्ट खरी आहे, एक दिवस बाबाजी आले होते आमच्या घरी. बाबाजीला बाज टाकून दिले. बाबाजी बाजार झोपले, कसे बसे म्हणजे आमचा नातू रात्रभर झोपेच ना, रात्रभर झोपेच ना. त्याचा का दुखत होता भगवान जाणे. काही आमच्या घरची गोष्ट आहे, कृष्णाजीचं गोष्ट चालू आहे कथा. तर आम्ही त्रासून गेलो, पूर्ण रात्रभर आपल्याला झोप नाही. रात्री 4 वाजता मग त्याला सरकारी दवाखान्यामध्ये गेलो आम्ही. अशी या लहानच्या पोरांची कथा आहे. पण कृष्णाला कळलं होतं शंकरजी माझ्या अंगणात बसलेले आहेत, त्यांचा दर्शन झाल्याशिवाय मी चूप राहणार. तर शेवटी थकली यशोदा, यशोदाबाई थकली, नंदराजाय थकले. आणि त्यांना वाटला अंगणात आलेला जो साधू आहे, कोणीतरी योगी पुरुष असावा, त्याचा दर्शन झालेलं तरी कमीत कमी हा रडणाऱ्यांना बंद करेल म्हणून नेले कृष्णाला अंगणात. आणि त्या योगाच्या हातात देता बरोबर कृष्णाचा रडगाणा बंद झाला. तेव्हा मात्र त्या साधूचा दर्शन माय यशोदा आणि नंदराजा दर्शन घेतले.
आणि साधू आपल्या मार्गाने आपल्या कैलास पर्वतावर निघून गेला आणि गुन्हा गोविंदाने नंदराजाच्या घरात राज्य चालू आहे. सुंदर असा कार्य चालू आहे. उद्याला कृष्णाच्या लीला चरित्र सांगण्यात येईल. आता 9 वाजलेले आहेत. काही बाहेरगावची मंडळी आहे. सर्वांना भूक लागली असेलच. आपण आरतीकडे वळू. पैसे मापले नाही का तुम्ही? आत्ताच्या बारशाचे जेवढे काही पैसे झाले असतील त्या पैशाचा उद्या तुम्ही पेढा आणा. पेढा आज नाही आणले काही हरकत नाही. हे जेवढे काही पैसे झाले असतील तेवढ्या पैशाचा उद्याला पेढा आणा आणि सर्वांना पेढा खाऊ घाला. हे महाराजाचा अधिकार याच्यावर नाही. काही महाराज आहेत मग पाडण्याचे नेतात ना, झोपवायचे नेतात, सर्व नेतात. पण मी काहीही नेत नाही. हे पैसे जमा करा आणि या पैशाचा उद्याला पेढा आणा. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम सगळ्यांनी आरती लावा. आरती करता उभे व्हावं. पाऊजी आता नाही का? आता नाही का? हा? ओ देवा मी हवे ते. उद्या लावतो. हा, केळ्या वाटून द्या.